श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर 8 तारखेला महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक कसा करायचा आहे आणि कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचे आहेत आणि महादेवांची सेवाही कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि म्हणूनच रुद्राभिषेकाची ही पूजा, ही सेवा कशी करायची आहे हे जाणून घेण्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच तुम्हाला समजेल की आपल्याला घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक कसा करता येईल. आता आपण बघूया की आपल्याला महाशिवरात्रीला रुद्राभिषेक कसा करायचा आहे. यासाठी आपल्याला ही शिवपिंड एका तांबण्यामध्ये घ्यायची आहे आणि सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला धूपसुद्धा लावून घ्यायचं आहे आणि घंटेची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे. रुद्राभिषेक करण्याआधी आपल्याला ही शिवपिंड आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर रुद्राभिषेकाला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि सर्वात आधी आपल्याला या शिवपिंडीला शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. कमीत कमी निदान 11 वेळा तरी तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला दुधाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र 11 वेळा म्हणत महादेवाच्या या शिवपिंडीला अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आणि पुन्हा आता आपल्याला स्वच्छ पाण्याने ओम नमः शिवायचा जप करत 11 वेळा जप करत पुन्हा शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. तर याप्रमाणे आपल्याला सर्वात आधी शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे आणि इथे दूध आपल्याला थंड दूधच घ्यायचं आहे. कधीही आपल्याला गरम दूध हे घ्यायचं नाही आहे अभिषेकासाठी. आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे. इथे जर तुमच्याकडे चंदन असेल तर तुम्ही चंदनाचा सुद्धा अभिषेक करू शकता किंवा जर तुमच्याकडे तूप किंवा मध असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही महादेवाच्या पिंडीला अभिषेक करू शकता. महादेवाची पिंड आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवताना आपण जेव्हा ही पिंड देवघरामध्ये ठेवतो, स्थापन करतो, तेव्हा ही जी जलधारी आहे जिथून पाणी हे खाली जातं ती आपल्याला उत्तरे दिशेकडे तोंड करूनच ठेवायची आहे. या पद्धतीनेच आपल्याला ही शिवपिंड कायम आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि अभिषेक करताना सुद्धा आपल्याला ही जलधारी उत्तर दिशेकडे येईल याच पद्धतीने ठेवायची आहे. आता यानंतर आपल्याला ही शिवपिंड पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि या तांबण्यातून हे जे पाणी आहे अभिषेक केलेलं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. ही शिवपिंड आता आपल्याला स्वच्छ आधी पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही शिवपिंड या पद्धतीने ह्या तांबण्यामध्ये ठेवायचं आहे. इथे आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे आणि रुद्राभिषेक करत असताना आपल्याला वाचायला जास्त वेळ लागतो आणि अभिषेकाचं जे पाणी आहे ते या तांबण्यामध्ये खूप साचतं आणि हे तांबण ही पिंड आपल्याला या तांबण्यामधून उचलता येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला हे तांबण जे घ्यायचं आहे, खाली जे काही भांडं घ्यायचं आहे, खाली जर तुम्ही ते ताट घेणार असाल तर ते जरा मोठंच घ्या, म्हणजे जे पाणी असेल ते त्याच्यामध्ये पूर्ण अभिषेक होईस्तोवर आपल्याला साठवता येईल. कारण आपल्याला मध्ये मध्ये ही पिंड उचलून हे पाणी हे ते तांबण आहे ते उचलता येणार नाही. त्याकरता आपल्याला हे जे खालचं भांडं घ्यायचं आहे ते मोठं घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला या गळतीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गळतीमध्ये पाणी टाकल्यानंतर महादेवाच्या पिंडीवर सतत जलाभिषेक होत राहील. जोवर आपण रुद्राभिषेक करू तोवर आपल्याकडनं हा अभिषेक सतत चालू राहील. याकरता आपल्याला रुद्राभिषेकाला जितकं पाणी हे लागणार आहे जास्तीचं पाणी आपल्याजवळ भरून हे घ्यायचं आहे. कारण रुद्राभिषेक चालू असताना आपल्याला मध्येच उठायचं सुद्धा नाही आहे म्हणून. आणि रुद्राभिषेक चालू असताना या महादेवाच्या पिंडीवर आपल्याला सतत अभिषेक चालू राहील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. हे रुद्राभिषेकाचं वाचन चालू असताना जवळजवळ आपल्याला 1 तास लागून जातो. या दृष्टीने आपण खालचं भांडंसुद्धा हे पाणी साठवण्यासाठी मोठं घ्यायचं आहे आणि अभिषेकाला जे पाणी लागणार आहे ते सुद्धा आपल्याला जास्तीचं आपल्याजवळ भरून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जर अशी गळती नसेल तर तुम्ही वाटी आणि चमच्याने सुद्धा हा अभिषेक करू शकता. पण शक्यतो या गळतीने अभिषेक करणं हे आपल्यासाठी जास्त सोपं हे होत असतं. कारण
चमच्याने पाणी टाकताना आपलं वाचनामध्ये लक्ष हे जात नाही आणि वेळसुद्धा खूप लागतो. आणि ही अशी गळती त्यासाठी ही आपल्या घरी असलीच पाहिजे. तुमच्याकडे जर अशी गळती नसेल तर तुम्ही ती घेऊन या, म्हणजे तुम्हाला रुद्राभिषेक करायला सोपं जाईल. तर या पद्धतीने आपल्याला रुद्राभिषेक हा करायचा आहे. आणि आता आपण रुद्राभिषेक करत असताना आपल्याला कोणत्या स्तोत्राचे आणि मंत्राचे पठण करायचं आहे, सेवा ही कशी करायची आहे, हेच आता आपण बघूया. रुद्राभिषेक करत असताना सर्वात आधी आपल्याला एक वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा रुद्र म्हणायचा आहे. हा रुद्र तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता किंवा मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर 24 वेळा गायत्री मंत्राचं पठण हे करायचं आहे आणि त्यानंतर 11 वेळा संजीवनी मंत्राचं पठण करायचं आहे. तसंच त्यानंतर 11 वेळा अमृत संजीवनी मंत्राचा पठण करायचं आहे. अमृत संजीवनी मंत्राचं 11 वेळा पठण करून झाल्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्र हा सुद्धा 11 वेळा पठण करायचा आहे आणि त्यानंतर एक वेळा कालभैरवाष्टक हे आपल्याला म्हणायचं आहे. कालभैरवाचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा शिवकवच हे म्हणायचं आहे आणि त्यानंतर शिवमहिम्न हे सुद्धा संस्कृत आणि मराठी या दोन्ही याच्यामध्ये आहे. हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे सगळं. तुम्हाला त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे सगळं मंत्र आणि स्तोत्र मिळून जातील. त्यानंतर आपल्याला शिवकवच एक वेळा पठण करून झाल्यानंतर आपल्याला शिवमहिम्न हे पठण करायचं आहे. संस्कृतमध्ये करा किंवा मराठीमध्ये करा. आणि त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे सुद्धा आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा रामरक्षा ही पठण करायची आहे आणि त्यानंतर एक वेळा श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे. आणि तसंच शिवाष्टोत्तर नामावली जी आहे 108 नावं जी आहे ती सुद्धा आपल्याला एक वेळा पठण करायची आहे. आणि त्यानंतर ध्यानमंत्र शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा जो ध्यानमंत्र आहे त्याचेसुद्धा आपल्याला 11 वेळा पठण हे करायचे आहे. तर या पद्धतीने आपल्याला महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करत असताना या सगळ्या स्तोत्र आणि मंत्रांचे पठण हे करायचे आहे. रुद्राभिषेक करत असताना हे जे स्तोत्र आणि मंत्र आपल्याला पठण करायचे आहे याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तिथे जाऊन तुम्ही ती बघायची आहे आणि ती ज्याप्रमाणे मी ती लिस्ट दिली आहे त्याप्रमाणे तुम्हाला रुद्राभिषेक करत असताना हे स्तोत्र आणि मंत्र पठण करायचे आहेत. रुद्राभिषेक करत असताना आपण जेव्हा गणपती अथर्वशीर्ष हे पठण करणार आहोत त्याचप्रमाणे रामरक्षा ही आपण पठण करणार आहोत तर त्याची फलश्रुती ही आपण नाही म्हटली तरीसुद्धा चालेल. रामरक्षा या स्तोत्राचे 1 ते 9 पहिले जे श्लोक आहेत ते आपल्याला पठण करायचे आहे. आणि शिवाची जी 108 नावं आहे ती नावं म्हणत असताना तुम्हाला बेलपत्र हे अर्पण करायचं असेल तर तुम्ही ती सगळ्यात शेवटी म्हटली तरीसुद्धा चालेल. आणि तेव्हा आपल्याला ही शिवपिंड जी आहे त्याच्यावर हा जो आपण अभिषेक करत आहोत तो काढून घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर बेलाची पानंही अर्पण केली तरीसुद्धा चालेल. रुद्राभिषेकाचं पठण करत असताना हे जे पाणी हे या तांबणामध्ये जमा झालेलं असतं तर हे पाणी अतिशय अमृतासमान असतं. तर हे पाणी आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला थोडं थोडं प्यायला हे द्यायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल, व्यसन करत असेल आणि एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल आणि त्याचप्रमाणे तुमची मुलंही खूप हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील तर त्या व्यक्तींना हे रुद्राभिषेकाचं पाणी प्यायला दिल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदल हा होत असतो. व्यसनाधीन व्यक्तीचे व्यसन हे सुटत असते. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये आराम हा त्या व्यक्तीला पडत असतो आणि मुलांच्यासुद्धा वागण्यामध्ये बदल हा होत असतो. मुलांची चिडचिड कमी होऊन ते शांत होत असतात. व्यसनाधीनता सोडवण्यासाठी तर हे रुद्राभिषेकाचं पाणी अतिशय रामबाणाचा उपाय आहे आणि म्हणूनच हे रुद्राभिषेकाचं पाणी आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला हे द्यायचं आहे. रुद्राभिषेकाची सेवा ही साधीसुधी सेवा नसून अत्यंत उच्च कोटीची अशी महादेवांची सेवा आहे आणि म्हणूनच ही अतिशय उच्च कोटीची सेवा केलेलं रुद्राभिषेक केलेलं पाणी आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं प्राशन करायला हे नक्कीच द्यायचं आहे. आणि हा अभिषेक कोणीही करू शकतं. फक्त सूतक किंवा महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांना हा अभिषेक करता येणार नाही. तर याप्रमाणे रुद्राभिषेक करून झाल्यानंतर आता ही पिंड आपल्याला या तांबणातून काढून घ्यायची आहे आणि हे पाणीसुद्धा आपल्याला या तांबणातून काढून घ्यायचे आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला पूजा ही या शिवपिंडाची करायची आहे. तर याप्रमाणे तांबणामध्ये जे पाणी होतं ते सगळं मी काढून घेतलं आहे आणि गळतीसुद्धा मी या तांबणातून काढून घेतली आहे. आता आपल्याला महादेवाच्या या पिंडीची पूजा करायची आहे. महादेवाच्या या पिंडीची पूजा करताना आपल्याला कधीही या पिंडीला हळद कुंकू हे अर्पण करायचं नसतं. महादेवांना भस्म अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला महादेवांच्या पिंडीला या भस्म हे अर्पण करायचं आहे. भस्म हे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला महादेवांना फूल हे अर्पण करायचं आहे आणि तसंच
धोत्र्याचं फूल, महादेवांच्या ज्या काही आवडत्या वस्तू आहे त्या आपण महादेवांना अर्पण या करू शकतो। त्याचप्रमाणे बेलपत्रसुद्धा आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे। तर त्यानंतर आपल्याला महादेवांना बेलाचं पान हे अतिशय प्रिय आहे, तर ते अर्पणही करायचं आहे। हे तुम्ही 108 जी महादेवांची नावं आहे ती नावं म्हणत 108 बेलपत्र हे महादेवांना महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पणही करायचे आहे। महादेवांना बेलपत्र अर्पण करताना ते आपल्याला या पद्धतीनेच ठेवायचं आहे। भगवान महादेवांना पांढरी फुलंही अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी महादेवांना पांढरी फुलंही अर्पण करायची आहे। आणि जर तुमच्याकडे 108 बेलपत्र जर नसतील तर तुम्ही एक बेलाचं पान हे हातामध्ये घ्यायचं आहे आणि 108 नावं म्हणत एकच बेलपत्र महादेवांना अर्पण करायचं आहे। तर याप्रमाणे आपल्याला रुद्राभिषेक हा आपल्या घरी करायचा आहे। याप्रमाणे ही सगळी सेवा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायची आहे। तर या पद्धतीने आपल्याला रुद्राभिषेक हा करायचा आहे आणि रुद्राभिषेक करून झाल्यानंतर महादेवांची पूजा करून झाल्यानंतर बेलपत्र हे अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला महादेवांना नैवेद्य हा दाखवायचा आहे। तर या नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य, फळांचा नैवेद्य किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, तुम्हाला जो काही नैवेद्य दाखवायचा असेल तो नैवेद्य हा दाखवू शकता। तर या पद्धतीने सगळी रुद्राभिषेकाची पूजा ही आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरी करायची आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, महादेवांना कधीही तुळशीपत्र हे अर्पण करू नका आणि नैवेद्य दाखवताना सुद्धा त्या नैवेद्यावर तुळशीपत्र हे चुकूनही ठेवू नका। महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीपत्राचा वापर हा कधीही केला जात नाही। आणि हा रुद्राभिषेक तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेसुद्धा करू शकतात किंवा सकाळी, त्याचप्रमाणे संध्याकाळी प्रदोषकाळी सुद्धा करू शकतात। तर याप्रमाणे मी तुम्हाला रुद्राभिषेक आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा करू शकतो आणि कोणते स्तोत्र आणि मंत्रपठण करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही दिली आहे। त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीला रुद्राभिषेक हा तुमच्या घरी नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा, म्हणजेच रुद्राभिषेक कसा करायचा याची माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि ते सुद्धा रुद्राभिषेक हा त्यांच्या घरी करू शकतील। आणि आजचा हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।